नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत। आज आपला विषय आहे दातदुखीवर काय उपाय केले पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर मग सुरुवात करूया। ही समस्या जितकी छोटी वाटते तितकीच प्रत्यक्षात ती अधिक गंभीर आहे। दातदुखी किती तीव्र आहे हे कोणीही त्या त्रासात असलेला व्यक्तीच सांगू शकेल। दाढ व दाताचे हलके दुखणे स्वतःच आपोआप बरे होते, परंतु जर ते इन्फेक्शनमुळे झाले असेल तर ताबडतोब डेंटिस्टकडे जावे। काही घरगुती उपाय देखील आहेत ज्यामुळे दातदुखीपासून आराम मिळतो। चला तर मग पाहूया। दातामध्ये वेदना होणे ही एक सामान्य समस्या आहे ज्यामुळे अनेक लोक त्रस्त असतात। अनेकदा लोक ही समस्या लहान आहे, नॉर्मल आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करतात, पण खरंच असं करणे खूप गंभीर ठरू शकते, कारण ही एवढीशी समस्या कधी हाताबाहेर जाईल आणि तुम्हाला किती मोठा फटका बसेल हे सांगता येत नाही। पूर्वी अगदी लहान वाटणारी ही सहन करता येणारी वेदना दुर्लक्ष केल्याने किती महाभयंकर रूप घेऊ शकते हे त्या वेदनेतून जाणारा व्यक्ती सांगू शकतो। दातामध्ये वेदना होणे याला आपण सामान्य दाढदुखी असे म्हणतो। अनेकदा तर वेदना एवढी भयानक असते की पूर्ण तोंड सुजून जाऊ शकतं। म्हणूनच वेळीच या वेदनेकडे लक्ष देऊन उपचार करणे गरजेचे आहे। दात किंवा दाढदुखीची कारणे। जे लोक जास्त कडक पदार्थ खातात त्यांना दाढदुखी सुरू होते। याशिवाय बॅक्टेरिया आणि संक्रमण देखील याची कारणे असू शकते। दाताच्या आत एक पल्प असतो जो मज्जातंतू, नर्व टिश्यूज आणि रक्तवाहिनीशी भरलेला असतो। या पल्पच्या नसा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील असतात। जेव्हा या नसांना बॅक्टेरियाचा संसर्ग होतो तेव्हा त्यात तीव्र वेदना होतात। मीठ हे नैसर्गिक जंतुनाशक आहे। कोमट पाण्यात मीठ मिक्स करून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दातामधील वेदना दूर होतात। तुम्ही नोटीस केले असेल की डॉक्टर सुद्धा प्राथमिक उपाय म्हणून हीच गोष्ट करायला सांगतात। अनेकदा यामुळे मोठा फरक पडतो। यासाठी पाणी तोंडात घेऊन काही वेळ तोंडातच ठेवावे आणि मग थुंकून द्यावे। ही गोष्ट 4 ते 5 वेळा करावी। यामुळे भरपूर फायदा होतो। दाताच्या वेदनापासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा सुद्धा तुम्हाला मदत करू शकतो। फक्त तुमच्या नेहमीच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिक्स करा आणि थेट जो दात दुखतो आहे त्या जागी लावा। यामुळे अगदी काहीच मिनिटात तुम्हाला फरक जाणवायला लागेल आणि तुमच्या वेदना कमी होतील। हा अगदी साधा सोपा उपाय वाटत असला तरी खूप जास्त रामबाण आहे आणि अनेकांना या उपायामुळे फरक सुद्धा जाणवतो। मग बर्फाचा वापरही केला पाहिजे। कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्यासाठी किंवा ठीक करण्यासाठी बर्फ हा खूप महत्त्वाचे योगदान देतो। तुमच्या दातामध्ये जर वेदना होत असतील तर गालाच्या किनाऱ्यावर आईस पॅक लावा। असे किमान 15 मिनिटे तरी करावा। गालाला शेक द्या। ज्या भागात जास्त वेदना होत आहेत त्या भागाला अधिकाधिक शेक द्या। जर खूपच जास्त वेदना होत असतील तर दिवसातून अनेक वेळा ही क्रिया करा, तुम्हाला फरक जाणवेल। व्हॅनिलाचा रस। जर तुम्हाला वाटत असेल की व्हॅनिलाचा वापर फक्त शेक किंवा केक किंवा आईस्क्रीममध्येच केला जातो, असं नाही। तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की या सुगंधित पदार्थामध्ये अजून अनेक गुण दडलेले आहेत। दाताच्या वेदना दूर करण्यासाठी व्हॅनिला खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो। यासाठी तुम्हाला एका कापसाच्या बोळ्यावर व्हॅनिला रसाचे काही थेंब टाकायचे आहेत आणि जिथे वेदना होत आहेत तिथे 15 मिनिटे ठेवायचे आहेत। तुम्हाला हळूहळू वेदना कमी होत असल्याचे जाणवते। त्यानंतर टी बॅग। दातदुखीमुळे होणाऱ्या वेदनांपासून मुक्ती होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चहाच्या पिशव्या वापरण्याची शिफारस केली जाते। चहाच्या उबदारपणामुळे सूज कमी होण्यास मदत होते, तर चहाची पिशवी थेट दुखणाऱ्या दातावर ठेवल्याने वेदना बऱ्याच अंशी कमी होतात। चहामध्ये असलेले
टॉनिक ॲसिड जवळजवळ कमी करण्यास मदत करते. त्यानंतर लवंग ही फायदेशीर आहे. लवंगाचा वापर तर आपल्याकडे दातदुखीवर अगदीच कॉमन आहे. दातदुखी सुरू झाली पहिला उपाय हा लवंग वापरण्याचा सांगितला जातो. लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण असतात, जे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात. ज्या ठिकाणी जास्त वेदना आहेत त्यावर लवंग तेलाचा सुद्धा वापर तुम्ही अधिकाधिक करू शकतात. मिठाच्या पाण्याचे चूळ भरणे. हलकीशी दातदुखी असेल किंवा दातामध्ये काही अन्नपदार्थ अडकून दात दुखत असेल तर मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणे हा उत्तम उपाय आहे. मीठ हे डिसइन्फेक्टंट असल्यामुळे दातातील किटाणू मारते. मिरे पावडर 1/4 चमचा मिठात मिसळून चिमूटभर मिरे पावडर मिसळून दुखणाऱ्या भागात लावावे. यामुळे नक्कीच आराम मिळेल. लसणाच्या कळ्या चावा. लसूण हे जखम बरी करण्यासाठी वापरण्यात येणारा आयुर्वेदिक पदार्थ आहे. लसणाचा पेस्ट करून दुखणाऱ्या दातावर लावा किंवा कच्चा लसूण चावून रस दुखणाऱ्या दाताजवळ न्या. असं केल्याने दातदुखीवर लवकरच आराम मिळेल. त्यानंतर लिंबू व हिंग. लिंबात व्हिटॅमिन सी असते, जो दात दुखत आहे तिथे लिंबाच्या चकत्या ठेवल्याने आराम मिळतो. दातदुखीवर घरगुती उपाय करताना हिंग फायदेशीर ठरते. यामुळे दातदुखी कमी करणारे गुण आढळतात. बॅक्टेरियामुळे सडणाऱ्या दातांना वाचवण्यासाठी आणि दातदुखीपासून सुटका करण्यासाठी याचा उपाय होतो. हिंग दातावर औषधाप्रमाणे काम करते. त्यानंतर बटाटा. दातदुखीसोबत सूज असेल तर बटाटा सोलून त्याच्या चकत्या करा आणि दुखत असलेल्या जागेवर 15 मिनिटांपर्यंत ठेवा. यामुळे लगेचच आराम मिळतो. त्यानंतर पुदिन्याचे तेल. पेपरमिंट नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब दुखत्या दातावर टाकल्याने आराम लगेचच मिळतो. त्यानंतर तेजपत्ता प्राकृतिक वेदनानाशक आहे. दुखण्यापासून त्वरित आरामासाठी त्याचा वापर केला जातो. त्यात अनेक औषधींची गुणधर्म आहेत. दातांची सडणं आणि दुर्गंधी ते दूर करते. असे केल्याने दातदुखीपासून सुटका मिळते. लिंबाचा ताजा नरम पाला घेऊन त्याचा रस ज्या बाजूची दाढ दुखत असेल त्या बाजूच्या कानात 2 ते 3 थेंब टाकावे. लगेच आराम मिळतो. त्यानंतर तिळाच्या तेलात काळे मीठ वाटून हिरड्यांवर चोळल्याने लगेचच दात दुखीवर आराम मिळतो. दात दुखल्यास थोडासा कापूर दुखणाऱ्या दाताखाली ठेवून दाबावे. दाढेत खडा असेल तर त्यात भरून द्यावे. वेदना बंद होतात. दातदुखी असल्यास कच्च्या पपईचे दूध, थोडेसे हिंग आणि कापूस मिसळून कापसाच्या बोळ्याने दुखणाऱ्या दाताखाली ठेवावे. लवंगामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे दुखणे कमी होण्यासाठी मदत होते. दात दुखत असल्यास लवंग वाटून त्याची पावडर करावी. दुखणाऱ्या दाताखाली ठेवावी. दात दुखत असल्यास कोमट पाण्यात मीठ घालून गुळणा करू शकतात. यामुळे दाताचे दुखणे कमी व्हायला मदत होते. दातदुखीवर आराम करण्यासाठी पेरूची पाने फायदेशीर ठरतात. याकरिता पेरूची पाने पाण्यात घालून उकळावेत. या पाण्याने चूळ भरावी. यामुळे दाताची कीड निघून जाऊन दुखणे कमी होऊ लागते. पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब दुखणाऱ्या दातावर टाकल्याने आराम मिळतो. तमालपत्र वेदनानाशक आणि दुखण्यापासून त्वरित आराम देणारे आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. दात किडणे, दुर्गंधी यासारखे त्रास दूर करण्यासाठी तमालपत्राचा वापर करावा. कांद्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुणधर्म देखील असतात. कांदा सोलून त्याचा तुकडा दुखणाऱ्या भागावर काही काळ ठेवा. यामुळे तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल. हा कांद्याचा तुकडा काही वेळाने फेकून द्या. ऑइल पुलिंग. दातदुखी कमी करण्यासाठी ऑइल पुलिंग देखील उपयुक्त आहे. हे दातांमध्ये असलेले बॅक्टेरिया मारून टाकते. यामुळे नारळाचे किंवा तिळाचे तेल तोंडात घ्यावे. सुमारे 10 मिनिटे तोंडात ठेवा आणि सर्व बाजूंनी फिरवा. हे तेल सुमारे 10 मिनिटांनंतर थुंकून टाका आणि कोमट मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा. मिठाचे पाणी. दात दुखण्यासोबतही हिरड्या सुजल्या असतील तर कोमट पाण्यात मीठ टाकून दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या कराव्या. यामुळे दाताच्या दुखीपासून
लवकरात लवकर आराम मिळतो. अद्रक, दातदुखी थांबवण्यासाठी अद्रकीचा वापरही खूप गुणकारी ठरतो. यासाठी लवंगेप्रमाणेच आल्याचा वापर करावा. आल्याचा लसणाचा तुकडा दुसऱ्या दाढेखाली ठेवून चावावा. 20 ते 25 मिनिटं तसंच ठेवा. यामुळे लवकरात लवकर फायदा मिळतो. दाढदुखीवर काही गोळ्या आहेत. या अशा वेदनानाशक गोळ्या असतात ज्या दाढदुखी त्वरित कमी व नाहीशी करण्यात उपयुक्त असतात. जर आपणही दाढदुखीवर गोळी शोधत असाल तर काही गोळ्या पाहूया. दाढ किडणे, दाढेत संक्रमण होणे, दात तुटणे, पडणे, दाढेची फिलिंग खराब होणे, पुनरावृत्ती हालचाली जसे दात पिसणे, संक्रमित हिरड्या. मग काही लक्षणंही आहेत. दाढदुखीच्या लक्षणामध्ये समाविष्ट आहेत. दाढ दुखणे जे तीव्र, धडधडणारे किंवा सतत असू शकते. काही लोकांमध्ये दाढेवर दाब दिल्यावरच वेदना होतात. दाढेभोवती सूज येते, ताप आणि डोकेही दुखते, बाधित दाढमधून पस निघते. दाढदुखीवर काही गोळ्या आहेत. चला तर मग कुठल्या गोळ्या आहेत ते पाहूया. डोलो टॅब्लेट सुद्धा फायदेशीर आहे. पॅरासिटामॉल टॅब्लेट, नेप्रोसिन टॅब्लेट, जेरोडॉल SP टॅब्लेट, ब्रुफेन टॅब्लेट, हिफेनाक P टॅब्लेट, झुलो P टॅब्लेट, पुसारी डेटा रिफिल, टूथ लोशन आणि माउथवॉश हे पण फायदेशीर आहे. इंडोशाइन 90 टॅब्लेट, इन्झोफ्लॅम टॅब्लेट अशा काही टॅब्लेट आहेत जे आपल्या दाढेवरती फायदा करतात. डोलो 650 टॅब्लेट ही मायक्रोलॅबने बनवलेली एक प्रभावी आणि नंबर 1 दाढदुखीवर गोळी आहे. ही गोळी दाढदुखीच्या वेदनांसाठी जबाबदार असलेल्या विशिष्ट रासायनिक संदेशवाहकाच्या प्रकाशनास अवरोधित करून वेदना कमी करण्यास मदत करते. त्यानंतर पॅरासिटामॉल टॅब्लेट एक प्रभावी टॅब्लेट आहे. वेदनानाशक औषध आहे जे प्रभावीरित्या सौम्य दाढदुखी बंद करते. या गोळीचा वापर तुम्ही नेहमी तापावर उपाय म्हणून केला असेल, परंतु हे एक तीव्र वेदनानाशक म्हणून देखील कार्य करते. पॅरासिटामॉल टॅब्लेट हे वेदनानाशक, वेदना निवारण आणि अँटीपायरेटिक ताप कमी करणारे दाढदुखीवर गोळी आहे. नेहमी आपल्याला तीव्र वेदनेसोबत ताप देखील होऊ शकतो. वेदना आणि ताप कारणीभूत असलेल्या काही रासायनिक संदेशवाहकाचे प्रकाशन रोखून ते कार्य करते. नेप्रोसिन टॅब्लेट. नेप्रोसिन टॅब्लेट हे वेदना कमी करणारे औषध आहे. आमच्या माहितीप्रमाणे ही सर्वात प्रभावी दाढदुखीवर गोळी आहे जी काही मिनिटातच आपले कार्य सुरू करते. नेप्रोसिन टॅब्लेट संधिवात व संधिशोथ म्हणजेच जोडदुखीसारख्या परिस्थितीत वेदना आणि जळजळपासून देखील आराम मिळतो. त्यानंतर झेरोडॉल SP टॅब्लेट हे दाढदुखी सोबत स्नायू दुखणे सारख्या विविध परिस्थितीमध्ये वेदना आणि सूज पासून आराम मिळवण्यासाठी वापरले जाणारे संयोजन औषध आहे. यामध्ये असलेले सक्रिय औषध झेरोडॉल SP टॅब्लेटला प्रभावी दाढदुखीवर गोळी बनवतात. दिवसातून 2 वेळा गोळी घेणे हा एक सामान्य डोस आहे जो तुमची दाढदुखीवर त्वरित बंद करते. ब्रुफेन टॅब्लेट. ब्रुफेन टॅब्लेट हे वेदना कमी करणारे प्रभावी औषध आहे ज्याचा वापर दाढदुखीवर केला जातो. डोकेदुखी, ताप, मासिक पाळी, वेदना, दाढदुखी, सर्दी आणि सौम्य संवेदनशील संधिवात अशा अनेक परिस्थितीवर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. ब्रुफेन 400 टॅब्लेट एक नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी औषध आहे. हे ताप, वेदना आणि जळजळ होण्यास कारणीभूत असलेल्या काही रासायनिक संदेशवाहकाचे कार्य रोखून ठेवते जेणेकरून दाढदुखीच्या वेदना कमी होतात. हिफेनाक P टॅब्लेट. हिफेनाक P टॅब्लेट ही इंटास फॉर्मद्वारे निर्मित जबरदस्त आणि प्रभावी दाढदुखीवर गोळी आहे. ही हिफेनाक P टॅब्लेट हे जेवणासोबत
किंवा जेवणाशिवाय घेतली जाऊ शकते. याचे सामान्य डोस दिवसातून 2 गोळ्या 8 ते 10 तासाच्या अंतराने घ्याव्या. झुलोपी टॅब्लेट दाट दुखीवर मात्र 15 मिनिटात सुरू करते व तिचा वेदनानाशक प्रभाव कमीत कमी 6 ते 8 तास राहतो. पुसारी डेटा रिलीफ टूथ लोशन आणि माउथवॉश हे एक 100% आयुर्वेदिक व हर्बल दाढ दुखीवर आयुर्वेदिक औषध आहे ज्याचे फायदे. एन्झोफ्लॅम टॅब्लेट ही एक अल्केम लॅबने बनवलेली प्रभावी दाढ दुखीवर गोळी आहे जिचा वापर दाढदुखीसारख्या मध्यम ते तीव्र वेदना कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. मित्रांनी मैत्रिणींनो, या टॅब्लेट दातदुखीसाठी आहेत जेणेकरून दातावरती लगेचच आपण एक गोळी खाल्ल्यानंतर आपल्याला फायदा होऊ शकतो. पण अशा लोकांनी ही गोळी खावी ज्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, म्हणजे कुठला BP शुगर अशा लोकांना त्रास नाही. अशा लोकांनी ही गोळी घेतली तर चालते. पण काही लोकांना BP शुगर, कुठलेही थायरॉईड अशा विविध प्रकारचे रोग असतात जेणेकरून की ही गोळी घेण्यापहिले आपल्या जवळच्या डॉक्टरांशी पहिले संपर्क घ्या. डॉक्टरांना तुमच्या शरीराची स्थिती सांगा, त्यानंतर ते तुम्हाला ह्या गोळ्या तुम्हाला देतील जेणेकरून की तुम्हालाही या गोळीचा फायदा झाला पाहिजे. आणि डॉक्टरांना न विचारता कुठल्याही प्रकारची गोळी घेऊ नका, कारण की तुमच्या शरीराची स्थिती आम्हाला माहीत नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला एकच सल्ला देईल की तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून तुमच्या शरीराची स्थिती सांगून तुम्ही ह्या गोळ्याचा वापर करू शकता. पण डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे वेळेच्या वेळी. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल, उपयुक्त वाटला असेल, तर ज्या लोकांची दाढ दुखते किंवा मुलांची दाढ दुखते अशा मुलांना किंवा वयोवृद्ध लोकांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा जेणेकरून की त्यांनाही फायदा होईल. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करायला विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर मग उद्या भेटूया एका नवीन विषयावरती, एका नवीन रोगावरती, जेणेकरून की आपल्याला सगळ्या लोकांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून की आपण कुठलाही रोग आपल्या शरीराला जडला असेल तर त्यावरती सर्वात पहिले प्राथमिक कुठले घरगुती उपाय केले पाहिजे ते आपण व्हिडिओमध्ये पाहत राहू. चला तर मग उद्या भेटूया. बाय.